पहिला तर सर्वांना जय सोमनाथ. आज आपल्याला जायचं होतं सोमनाथमधील बीचवर. हे आहे सोमनाथचं लाकडी मंदिर. मंदिर तर लयच क्वालिटी होतं. मग काय पहिलं तर आलो बीचवर. इथे तर काय घोडे आणि उंट होती. त्याच्यावर एकाला बसायला 100 रुपये होते. आम्ही काय कोणच बसला नीट निघालो समुद्राकडं. पहिल्या आल्याला गेलो पाण्यात. लाटा तर लयच खतरनाक येत होत्या. मग काय आपला पण एक व्हिडिओ काढलो बघा आता व्हिडिओ. आपले अर्धे मेंबर तिकडे होते आणि अर्धे मेंबर इकडे होते. सर्वजण घोड्यासंग फोटो काढालते. मग मी पण पकडलो घोड्याला आणि काढलो फोटो. पोरं तर इकडे वर दगडावर गेलते. तेवढ्यात तिकडून डिपार्टमेंट काट्याच घेऊन आली की चला म्हणलं आता इथनं निघाव. कारण बीच पण 6 वाजता बंद होणार होतं. जाता जाता बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि रूमवरनं बॅगा घेऊन डायरेक्ट निघालो हॉटेलकडे. कारण आपल्याला जायचं होतं सोमनाथवरून द्वारकेला. ही आहे आमच्या ट्रिपची लीडर. अण्णा तर म्हणला सगळेजण पहिला बसून घ्या. मग काय सगळेजण पद्धतशीर बसलाव. तेवढ्यात आलं आपलं जेवण. सगळेजण तर पहिला पद्धतशीर जेवलाव. तिथून निघालो आम्ही रेल्वे स्टेशनकडे. एक पाणी बाटली घेतलो मोठी. आमच्या सर्वांच्या बॅगा तर इथं खालीच ठेवताव जेवायला वर जाताना. सर्वजण तर पहिल्या आपापल्या बॅगा घेतला आणि आला वेरावळ स्टेशनला. रेल्वे तर आधीच येऊन थांबलेली. आता निवांत झोपा म्हणलं कारण आपला रेल्वेत 7 तासाचा प्रवास होता. सकाळी 6ला उठलो तेवढ्यात आलं द्वारका स्टेशन. स्टेशनवरून आम्ही रिक्षात बसून रूमकडे आलो. लॉज आणि रूम एकच नंबर होती. पुढचा पार्ट बघण्यासाठी लाईक फॉलो नक्की करा.